हाय, गुड मॉर्निंग. तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर सकाळी आज झाडून काढल्यानंतर असा काही माझ्याने पसारा झालेला आहे. मी काढायला गेली होती यातले काही सामान, तर पूर्ण डब्बा असा पूर्ण खाली पडून गेला आणि एवढा सर्व असा पसारा होऊन गेला आहे. तर आता म्हटलं चला हे पडलंच आहे ते सर्व व्यवस्थित लावून घेऊया. तर मी छान असं मस्त जो माझ्याकडे हा व्हाईट कलरचा डब्बा आहे तो मशीनसोबत आला होता. त्यात मी सर्व असे रील्स ठेवून दिले आणि टेप ठेवून दिला आणि काही लेस होते ते छोटेसे थोडेफार, तर ते पण त्यात ठेवून दिले आणि ते याच्यात ठेवल्यानंतर ते लावून घेणार आहे. आणि खूप जुनं माझ्याकडे असं फूल होतं ते, तर काही अशा जुन्या वस्तू सापडत राहतात आणि मी किती फेकून दिलं नाही. जेव्हा वाटेल फेकून द्यावं तेव्हा फेकून देणार आहे. आणि याच्यातले बरंच सामान मी खाली करून घेतलेलं आहे. जे कामाचं नाही ते काढून घेतलेलं आहे आणि कामाचंच सामान याच्यात ठेवणार आहे, कारण की खूप सारं याच्यात हे झाला होता, पूर्ण बॉक्स मेसी झाला होता. तर आता बऱ्यापैकी मी छान असं त्यातलं कमी करून टाकलेलं आहे आणि सर्व असं कसं आहे एका याच्यात व्यवस्थित असं ठेवून देणार आहे. आता कामाचंच सामान याच्यात ठेवणार आहे, जास्त काही याच्यात पसारा वगैरे ठेवणार नाही आहे. तर असं काही मी याच्यात ठेवून दिलेलं आहे आणि याच्यात सर्व मी हुक्स आणि काही माझ्याकडे अशी मणी वगैरे होती ते ठेवले. म्हटलं कधीतरी कायच्या कामात येतील म्हणूनच हे काही वस्तू अशा ठेवून दिलेल्या आहेत. आणि हे जे ते फालतू सामान फेकून देणार आहे आता. आणि याच्यात असं हे ठेवून दिलेलं आहे पेचकाच, मशीन खोलायच्या वेळेस कधी कामात येऊन जाईल म्हणून. तसं तर मशीनचा वापर खूप कमी होत आहे. कधी काही माझंच काही असलं ब्लाऊज वगैरे ड्रेस वगैरे तर शिवायचं काम पडलं तर शिवते, नाही तेव्हा काही मशीनचा वापर होत नाही. तर छान मी असता त्याच्या खालचं बॉक्स व्यवस्थित लावून दिलेला आहे. आणि हे त्याच्या आतमधलेच थोडेसे हे होते, तार होते आणि हे काही असे मस्त असे कृष्णासाठी कानातले बनवायला गेली, पण ते एवढे काही छान जमले नाही. यात थोडा वेळ गमावला आणि नंतर मग मी घेतले फराळाचं बनवायला. तर शेंगदाणे छान मस्त असे भाजून तळून घेतले आणि नंतर मी आलूची आणि साबुदाण्याच्या कुरड्या तळून घेणार आहे. आणि एका साईडला मी पोळ्याचा चिवडा बनवून घेणार आहे, कारण मी तर काही स्वयंपाक बनवणार नाही आहे. तर आजची 2 पोळ्या होत्या, त्याचा मस्त असा चिवडा बनवून घेणार आहे. आणि इकडे यांच्यासाठी मस्त असे शेंगदाणे आणि आलू चिप आणि हे बनवून घेतलेलं आहे, साबुदाण्याच्या कुरड्या. आणि इकडे माझं चिवड्याचं मी हे पण काढून घेतलेलं आहे, पोळ्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्या छान. आणि इकडे मस्त भगर करून घेतलेला आहे. आणि माझ्यासाठी मी आता मस्त चिवडा पण बनवून घेतलेला आहे याचा, पोळ्यांचा. आणि आता आम्ही सोबत दोघंजण मस्त ते फराळाचा आणि मी नाश्ता करून घेणार आहे आणि आता डायरेक्ट रात्री स्वयंपाक करणार आहे. तर छान असं मस्त आमचं हे झाल्यानंतर मला हे जे किचनमधलं हे जे पूर्ण अशी रॅक आहे पूर्ण स्वच्छ करायची होती. त्यातले सर्व डब्बे असे घासून वगैरे घ्यायचे होते, पण म्हटलं जाऊ द्या, वरचा सज्जा साफ झाल्यानंतर खालची साफसफाई करून घेऊया. म्हणजे कसं आहे, खालचं केल्यानंतर वरतून परत खालच्या याच्यावर धुळला पडणार, म्हणून ते राहू दिलं आहे. आता जेव्हा किराणा आणीन त्याच्या आधी मी करायचा विचार चालू आहे माझा. आणि त्याच्यानंतर मी आता किराणाची लिस्ट करून घेणार आहे. तर अशी माझ्याकडे त्यातच मी आता लिहून घेणार आहे, कारण कसं आहे, सर्व अशी लिस्ट करून घेतली की कसं डीमार्टमध्ये गेल्यानंतर पटपट सर्व सामान घेतले जाते, टाईम पण वाचतो आणि कोणती गोष्ट विसरून पण जात नाही. तर त्यासाठी छान मस्त असं सर्व काही आणायचं असलं की डायरेक्ट मी घेऊन घेते. आणि महिन्याचा किराण्यासाठी तर लिस्ट करावंच लागते, कारण की काही ना काही सुटलं की मग ते लवकर आणणं होत नाही, मग ती एखादी गोष्ट राहिली तर ते राहूनच जाते. म्हणून छान अशी मस्त पहिले डायरी करून घ्यायची आणि लिहून घ्यायचं. आणि मग कसं सर्व सामान पटकन घेऊनही घेणं होते आणि जे लागते ते सर्व असं आणलं पण जाते. तर मी असं पूर्ण महिन्याचा पूर्ण किराणा अशा डायरीत लिहून घेत असते आणि त्याचा फोटो काढून सोबत घेऊन जाते आणि घेऊन येते सर्व सामान लागलं ते. आता मला पहिले ते किचनमधलं पूर्ण ते रॅक आवरायची आहे आणि त्याच्यानंतर सर्व किराणा मला त्याच्यात ठेवायचा आहे. तर असा होता माझा आजचा काही दिवस. तर तुम्हाला माझा आजचा दिवस कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि श्री स्वामी समर्थ.